आणि त्या खुल्या निमंत्रणानुसार जे येतील तर त्यांचं आम्ही स्वागतच करू। गेल्या 4 दिवसापासून शिवसेनेचं आमचे सहकारी, मनसेचे प्रमुख लोक हे सगळे त्या तयारीसाठी मैदानात आहेत की हा मेळावा यशस्वी व्हावा, लोकांची कोणती गैरसोय होऊ नये। खास करून लोकांचं आकर्षण जे आहे महाराष्ट्रातल्या ते उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र एका मंचावर येतील आणि महाराष्ट्राला एक संदेश देतील। हा एक आनंदाचा असा एक क्षण सगळ्यांसाठी आहे असं वातावरण आहे। त्याच्यामुळे आता इतर लोक जर त्यांना हा क्षण पाहायचा असेल तर त्यांनी यायला पाहिजे। महाराष्ट्राच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये बराच काळानंतर लोकांना असं वाटतं की एक नवीन पाडवा किंवा नवीन दसरा अशा तऱ्हेने उगवणार असेल आणि लोकांची ती भूमिका असेल स्वागताची, तर जास्तीत जास्त लोकांनी, सर्व पक्षातल्या मराठी लोकांनी आणि नेत्यांनी उपस्थित राहावं असं आमचं खुलं आव्हान आम्ही केलेलं आहे। आणि त्यासाठी माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सहीची निमंत्रण पत्रिका ही सर्वत्र गेली। दीपक पवार जे आहेत शालेय अभ्यास कृषी समिती संमेलन अध्यक्ष, त्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली। त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा विजय उत्सव करावा इतका मोठा हा आपला विजय नाही आहे। त्याचबरोबर नरेंद्र जाधव समितीला देखील आमचा विरोध आहे, त्यांच्या ऐवजी दुसरं कोणतं त्या ठिकाणी असावं, कारण की ते संघाच्या जवळचे आहेत किंवा ते खासदार आहेत किंवा त्यांना दुसऱ्या गोष्टींचा अभ्यास आहे, बालशास्त्र त्यांना अभ्यास नाही। विरोध केला ते तुम्हाला देखील कन्व्हिन्स करायला येणार। वारंवार आम्ही सुद्धा बोललो, नरेंद्र जाधव हे अर्थतज्ञ आहेत, ते रिझर्व्ह बँकेत होते, ते फायनान्स कमिशनला होते, ते संसदेमध्ये भारतीय जनता पक्षानं नियुक्त केलेले सदस्य होते राज्यसभेत, त्यांचा संघ परिवाराशी संबंध आहे, त्यांना राज्यात देशाचं उपराष्ट्रपती व्हायचं होतं आणि संघ त्यांच्यासाठी प्रयत्न करत होता त्यांचं नाव यावं म्हणून। अशा व्यक्तीला पुन्हा एकदा जेव्हा एका महत्त्वाच्या महाराष्ट्रातल्या समितीच्या अध्यक्षपदी नेमलं जातं तेव्हा लोकांच्या मनात संशय हा येणारच, तो आमच्या मनात आहे। अर्थात या समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र जाधव आले किंवा भैयाजी जोशी आले किंवा दत्तात्रय होसबोले आले, तरी महाराष्ट्र या समितीचा कोणताही अहवाल स्वीकारणार नाही, आम्ही उलथवून लावू। हे राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे कोणी चिंता करण्याची गरज नाही। महाराष्ट्रानं आपली ताकद दाखवलेली आहे आणि यापुढे अशा प्रश्नावर, हिंदी सक्तीच्या प्रश्नावर किंवा मराठीवरील अन्यायाच्या प्रश्नावरती आम्ही आमची ताकद दाखवू। पण रावसाहेब, असं मानावं का की 5 जुलै हा महाराष्ट्राच्या वाटचालीतला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस असून प्रत्येक वर्षी 5 जुलै हा मराठी एकीकरण दिवस किंवा मराठी विजयोत्सव म्हणून दोन्ही पक्ष, मग शिवसेना युबीटी असेल किंवा मनसे असेल, दोन भावांच्या एकजुटीचाही दिवस म्हणून 5 जुलैकडे यापुढे बघितलं जाईल असं कोणी जाहीर केलंय का? नाही, ही परंपरा सुरू होईल का? पाडवा आणि दसरा आधी 5 जुलैला एकत्रित कार्यक्रम होऊ द्या, त्या कार्यक्रमाचा आपण आनंद घ्या, आस्वाद घ्या आणि त्यानंतर आम्ही पुढची पावलं काय आहेत ते आम्ही पाहू ना महाराष्ट्राच्या हितासाठी। पण दोन्हीही ठाकरे बंधूंनी ठरवलेलं आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसावरील जो अन्याय सुरू आहे त्या विरोधामध्ये लढण्यासाठी आपण एकत्र राहायला पाहिजे, नाहीतर या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाचे लचके तोडले जातील। ही माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची परखड भूमिका आहे आणि आम्ही सगळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते त्या भूमिकेला बांधील आहोत। पण रावसाहेब, कार्यक्रमाची नेमकी रूपरेषा काय असेल? कारण आता कार्यक्रम अवघ्या काही तासांवर आलेला आहे, कोण भाषण करणार आहे, कोणाचं म्हणजे प्रोटोकॉल काय आहे, कोणाचं भाषण आधी होणार आहे, समारोपाचं भाषण कोणाचं होणार आहे, असं सगळं काही ठरलं आहे? काही गरज नाही सगळं सांगण्याची, यात प्रोटोकॉल कसला आला? म्हणजे क्रम काय आहे, काय कशा करता पाहिजे क्रम तुम्हाला, आणि क्रम लावून तुम्ही काय लोकांना सांगणार आहात? व्यासपीठावरती कमीत कमी गर्दी असावी, व्यासपीठावरती जे मुख्य आकर्षण आहे माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेच असावं आणि लोकांनी तुफान गर्दी करावी आणि विजय जल्लोष साजरा करावा, त्याच्या पलीकडे कोणताही प्रोटोकॉल नाही। भाजप नेते